नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि नागपूरच्या संविधान चौकामध्ये जे आहे लाल बावट्याकडून जे आहे सिटीकडून जे आहे या ठिकाणी एक जेल भरो आंदोलन होणार आहे. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांचा या आंदोलनात सहभाग झालेला आहे. आणि मी तुम्हाला थेट देशव्यापी आंदोलनाचा हे बघू शकता. देशव्यापी जेल भरो आंदोलन आयटकच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसत आहे आणि महिलांचा या ठिकाणी मोठा सहभाग झालेला आहे. आणि श्याम काळे यांच्या नेतृत्वात जे आहे हे आंदोलन या ठिकाणी आता होणार आहे. आणि अनेक विविध मागण्या आहे आणि कित्येक दिवसापासून त्यांच्या मागण्या ज्या आहे अजूनपर्यंत सरकारने मान्य केल्या नाही. म्हणूनच जे आहे या ठिकाणी देशव्यापी जेल भरो आयटकच्या माध्यमातून हे आंदोलन होत आहे. संविधान चौकामध्ये आहे नागपूरच्या. आणि आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे महिलांचा मोठा सहभाग या आंदोलनामध्ये आपल्याला दिसून येत आहे. काही वेळातच जे आहे या आंदोलनाचं जे स्वरूप आहे हे जेल भरो आंदोलन करणार आहे. आज संविधान चौकामध्ये जे आजच्या आंदोलनाची त्यांनी हाक दिली होती आणि आज मात्र संपूर्ण जे महिला सह जे आहे श्याम काळे जे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आंदोलन आपल्याला होताना दिसत आहे. एकीकडे पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे. आणि अशातच आता हे जेल भरो आंदोलन जे होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहोत. पण एकंदरीतच आपण या आंदोलनामध्ये ज्या सिनियर सिटीजन महिला सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहे. आणि श्याम काळे सोबतच बोलू. सर, काय सांगाल एकंदरीतच काय आंदोलन? बघा, आजचं आंदोलन हे प्रामुख्याने कामगार संहिता ज्या केंद्र सरकारने आणलेल्या आहे त्याच्या विरोधात आहे. यासोबत 13 महिने दिल्लीच्या सडकेवरती जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनानंतर मोदी सरकारने जे आश्वासन दिलं होतं कुणाला, शेतकऱ्यांना, की आम्ही जे तुमचं शेतीचं पीक आहे त्या पिकाला योग्य मोबदला देऊ आणि स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारस केल्या त्याच्यामध्ये C2+50% लाभ शेतकऱ्यांना मिळणार होता. त्याची काही अंमलबजावणी या सरकारने केलेली नाही. म्हणून आज देशातील कामगार आणि शेतकरी हा राज्यभर देशभर सडकेवरती आहे. कुठे जेल भरो, कुठे रास्ता रोको, कुठे रेल रोको आंदोलन आज करत आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, या संदर्भात काय बोला? बघा, कर्जमाफी मागणारे आणि कर्जमाफीसाठी आंदोलन करणारे हे सरकारच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत, आपल्याला माहित असेल. तेव्हा स्टंटबाजी करणं आणि खरंच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं याच्यामध्ये आकाश आणि जमिनी एवढं अंतर आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी ओळखलं पाहिजे की त्यांचे खरे रखवाले कोण आहेत. आणि महाराष्ट्राची जी कर्जमाफी आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे, ती फसवी आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी यांनी घोषित केलेली आहे त्याचा लाभ आता प्रत्येक कलेक्टर कार्यालयामध्ये याद्या निघत आहेत, हे सर्व कार्यक्रम सुरू आहेत. पण एकंदरीत त्याचा अभ्यास केला तर ही फसवी कर्जमाफी आपल्याला लक्षात येत आहे. आणि तेव्हा म्हणून जे सरकार आहे मोदी आणि शहा आणि इथे 3 धुरंधर होते आणि आता वहिनी आलेले आहेत, तेव्हा नरेंद्र, एकनाथ शिंदे आणि वहिनी यांचं जे सरकार आहे त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही हे फसवेगिरी बंद केली पाहिजे, नाही तर येत्या काळात तुमचं सरकार सुद्धा शेतकरी आणि कामगार उद्ध्वस्त करेल. नक्की शेतकऱ्यांची जी फसवेगिरी होत आहे ते कमी केली पाहिजे, नाही तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे आणखी आंदोलन तीव्र होईल असं या ठिकाणी या आंदोलनाचे नेतृत्व करते जे श्याम काळे यांनी केलेले आहे. आणि बघू शकता तुम्ही ही सगळी मंडळी आहे. काही महिला सुद्धा आल्या, काकू आल्या. काकू कुठून आल्या? आम्ही सावनेरून आलो. काय मागणी काय? आमची मागणी आहे 26,000 रुपये मिळाले पाहिजे ना आम्हाला. कशात? शालेय पोषण आहार. शालेय पोषण आहार? तुम्ही अंगणवाडी सेविका आहेत? नाही, शालेय पोषण आहार. आम्ही शालेय पोषण आहार. हा, मुलांना खिचडी शिजवते. काल झालेला होता आंदोलन त्याचं. काल आंदोलनामध्ये फडणवीस साहेब भेटले नाही आम्हाला, तर आज आम्हाला शिष्टमंडळमध्ये बोलवलं होतं. तरी पण आम्हाला 1 मिनिटाची भेट दिली. ही भेट देण्याची पद्धत आहे का? काल तर दिले नाही, आज आले परत मुंबईला. हो, त्यांना मुंबईला जायचं, पण आमच्यापासूनच ते मंत्री बनले ना. आम्ही मतदान केलो म्हणून मंत्री बनले.
आणि त्यांच्या याच्यामध्ये मानधनामध्ये त्यांच्या याच्यामध्ये त्यांना वेळ लागत नाही निर्णय घ्यायला. फक्त आमच्या मानधनामध्ये वाढ करायसाठी 3 वर्षापासून वेळ लागत आहे. ही का पद्धत आहे का? दीपक केसरकर साहेबांनी मागे हिवाळी अधिवेशनामध्ये 1,500 रुपये देतो म्हटली होती, त्यावेळी त्यांनी काहीच केले नाही. आणि म्हणजे त्या प्रस्ताव गेलेला आहे, प्रस्ताव पास झालेला आहे, कॅबिनेट मधून पण पास झाला आहे, तरी देवेंद्र फडणवीसकडे तो प्रस्ताव आलेला आहे. पण त्यांची मनस्थिती नाही आहे आमच्याकडे लक्ष द्यायची. फक्त लाडक्या बहिणीला 1,500 बिना काम करता द्यायची इच्छा आहे त्यांची. हे काम करणारे लोक पोरांना अन्न शिजवून देतो आम्ही, पोरांची जोपासना करतो आणि शाळेमध्ये 10 ते 5 पर्यंत आमच्या महिला काम करतात. पण त्या 5 ते महिलापर्यंत काम त्यांचं जीवन जगणार आहे का 2,500 त्याला जगून पहा ना 2,500 कसे जगते तर समजते. तो एक दिवस जर जगून दाखवला तर आम्ही चॅलेंज करतो, आम्ही 2,500 पेक्षा त्याला मागणार नाही. त्याने आमच्या समोर यायला पाहिजे, पण येत नाही कारण ते आम्हाला वेळ देऊ शकत नाही, कारण त्याला भीती वाटते. ज्या माणसातून निवडून आलेल्या लोकांच्या समोर यायला त्या लोकांना भीती वाटते. हे मंत्री असे जमायला आम्हाला असं नकोच पाहिजे. नक्कीच या ताईंनी सांगितलं आहे की लाडकी बहिणीला 1,500 रुपये बिना कामाचे देतात, पण मात्र ज्या काम करतात त्यांना मात्र अजून पगार वाढ नाही आहे. हे नक्कीच एक शोकांतिका आहे महाराष्ट्राची. म्हणूनच आज जे आहे संविधान चौकामध्ये जे आहे जेलभरो आंदोलन आहे. आता तुम्ही जाणार जेलात? हो जाऊ ना, आमचं कामच ते आहे जेलात जायचं आणि जेलातून बाहेर यायचं. पण त्याला काही लाज वाटत नाही. ह्या बहिणी जेव्हा तो लाडक्या बहिणी म्हटलेल्या ह्या बहिणी त्याच्या बहिणी माझ्या जेलात जाईल, त्याला काही लाज वाटत नाही. नक्कीच हे दुःख आहे. लाडक्या बहिणी म्हटल्या जाते, पण आता लाडक्या बहिणी जेलभरो आंदोलन हे करत आहे आणि सरकारनं याची लाज वाटत नाही अशा सुद्धा या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. मी दृश्य दाखवतो आहे, बघू शकता. नारे निदर्शने या ठिकाणी लावण्यात येत आहे. नारे मोठ्या प्रमाणात महिलांचा या आंदोलनात सहभाग झाला आणि दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त दाखवतो मी तुम्हाला. हा बघू शकता पोलिसांचा बंदोबस्त, कारण हे जेलभरो आंदोलन असल्या कारणानं पोलिसांचा सुद्धा मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आपण मंदिरात जेलभरो आंदोलन आणि हल्ला बोल आंदोलन असं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे संविधान चौकामध्ये. तर नक्कीच आता यापुढे सुद्धा जेलभरोचं यांनी आव्हान केलेलं आहे आणि जेलभरो कसा होता हे सुद्धा मी या माध्यमातून तुम्हाला नक्कीच दाखवणार आहात. तुम्ही WH न्यूज वर बनवून राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.